इथं कुणीच नाही. सांग आता तुझी बाजू. माझा जो काही गैरसमज झाला असेल ना तो दूर करून टाक एकदाच. हे बघ, मी तुझी बाजूच ऐकून घेतली नाही. नुसती तुझ्यावर आरोप कर सुटले. असा आरोप कुणाकडून ऐकायचा नाही आता मला. काय झालं सत्या, बोल आता. की सांगायची वेळ आल्यावर कसं सांगू म्हणून जुळवाजुळव करतोयस. वाघमारे, जिथं सत्य आणि सत्य असतो मग तिथं जुळवाजुळव करायची वेळच येत नाही कधी. मी माझं मन मोकळं करीनच, पण आत्ता मी हा विचार करतोय ना की तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायला तयार कशा झाला, ते बी आज अशा अचानक. नाही म्हणजे माझं पण चुकलंच की तुम्ही माझ्या आयुष्यात परत आला म्हणून मी त्या आनंदात हरवूनच गेलो, विषयच काढला नाही. पण योग्य वेळ आल्यावर मी खरं काय ते सांगणार होतो तुम्हाला. मग हीच ती योग्य वेळ आहे असं समज. आणि सांग मला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. मी तुम्हाला सांगेनच, पण वाघमारे तुम्ही आधी मला सांगा, तुम्हाला आज सत्य जाणून घ्यावंसं का वाटलं? काय कारण आहे याच्या मागं? मला जाणून घ्यायचं. ठावे ठावे, ही काटकोळी दोन जीवाची भावली आहे ती. सारखं आपलं दोन जीवाची आहे, दोन जीवाची आहे. आम्ही बी होतो की कधी काळी दोन जीवाच्या. पहिल्या बागेला उठून कामाला लागायचो आम्ही. आणि तसं बी मी काही हिला लय जड कामं नाही सांगत, हलकीच कामं सांगणार आहे. ए, कपडे धुवून ठेवलेत तेवढे वाळू घालतो जा. मम्मी साहेब, अहो हे बघा मी करते ना, मला सांगा, मी करते, तिला नका सांगू. अहो एवढा आराम पण काही चांगला नसतंय. कसे काम केलं का नाही का शरीर कसं हलतं झुलतं राहतं चांगलं. आणि काम केलं की भूक लागती, भूक लागली की जेवण जास्त जातं. आणि त्या पोटातल्या बाळाला चांगला पोषक आहार मिळाला पाहिजे ना. तुम्हाला तर काय माया पॅलेसमध्ये फुकटच घ्यायला मिळणार आहे, होय का नाही स्वप्ने? अहो पण तुम्हाला माहिती आहे ना, आजकालच्या पोरी कशा. करते मी, त्या म्हणतात ते पण खरे. हालचाल व्हायला पाहिजे. मी घालते वाळत कपडे. हे बघा नेबळ्याची दणकट मम्मी. आता ही जाईल तिकडे कपडे वाळू घालायला आणि तुम्ही बसाल इथं फुकटचा आराम करत. कसे तुमचं बी वजन जरा मेंटेन राहायला पाहिजे ना. जरा कमी होईल हालचाल केली तर. तिथं भांड्याचा ढिगारा पडलाय तेवढा घासून घ्या. आता काय बघत बसलाय माझ्याकडं? चला लागा का आम्हाला, निघा. हा जातो, चला मरे. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. सत्या, कारण तुझ्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याची बायको गरोदर आहे. हे जेव्हा तुला कळलं तेव्हा तू केस मागं घेतलीस. तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तुझे धावपळ केलीस. तिच्या बाळाबद्दलची काळजी मी स्वतः बघितली. बरं ते सोड. आमच्या घराला आग लागली तेव्हा माझी, अमृताची, आईची ज्या पद्धतीनं तू काळजी घेतलीस, हे सगळं कसं दुर्लक्षित करू? जो सत्या दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत, तो दुसऱ्या कुणाचा तरी जीव कसा घेऊ शकतो? आणि हेच जाणून घ्यायचंय मला. सत्या, हे बघ, आता वेळ वाया घालवू नको. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगून टाक मला. मला सांग की माझा गैरसमज झाला होता. मी तुला चुकीचं समजले. सांगून टाक एकदाच. बोल सत्या, बोल. ठीक आहे, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे ना, सांगतो.
तुम्ही ट्रेनिंग सेंटरला गेला होता तेव्हा तात्या एक एक करून सगळ्या साक्षीदारांना मारा सुटला होता. वाघमारे ज्या दिवशी तुम्ही इन्स्पेक्टर झाला आणि परत येणार होता आणि आपल्या घरी येणार होता त्याच दिवशी रात्री मला तात्याच्या मिसेसचा फोन आला. फोनवर तात्याचा आवाज पण येत होता. त्या खूप घाबरल्या होत्या आणि त्यांचा आक्रोश ऐकून मी तडक तात्याच्या घरी निघालो. आणि तिथं पोचल्यावर मला कळलं की तात्याचं अख्खं घर जळत होतं. तात्या आणि त्याची माणसं पण तिथंच होती. तिथं तात्याला बघून माझं डोकंच फिरलं. मला एवढा राग आला की मी त्याच्या अंगावर धावून गेलो. आमच्यात झटापट झाली आणि तेवढ्यात पोलीस गाडीचा आवाज आला. पोलीस आले, चला. पोलीस गाडीचा आवाज ऐकून तात्याने त्याच्या माणसांनी तिथनं पळ काढला. मी मशाल घेऊन त्यांच्या मागं लागलो आणि नेमकं त्यावेळेला तुम्ही तिथं आला. तुम्ही बघितलं की माझ्या हातात मशाल आहे आणि तात्याचं घर जळत आहे. तुम्हाला वाटलं रागाच्या भरात मीच तात्याच्या घराला आग लावले, पण तसं नव्हतं वाघमारे. तुम्ही जेव्हा फायर ब्रिगेडला फोन करत होता ना तेव्हा मी आत शिरलो. तात्याची बायको डिपचिप जमिनीवर पडली होती. तोपर्यंत आग एवढी वाढली होती की समोरच्या दारातनं बाहेर पडणं अशक्य होतं. म्हणून मी त्यांना घेऊन मागच्या दारातनं बाहेर पडलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते अजून जिवंत आहेत. म्हणून तुम्हाला कळवण्याच्या आधी त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं जास्त गरजेचं वाटलं मला. म्हणून मी तिथनं निघून गेलो. काय तात्या साहेबांच्या मिसेस आगीत गेल्या नाहीत? तात्यांची बायको अजून जिवंत आहे आणि मी त्यांना मारायला नाही वाचवायला गेलो होतो.